नमस्कार. नमस्कार. कुठून बोलताय? हां? बोलताय कुठून? कळव्यावरून. कळवा ठाणे. कळवा ठाणे. ओके. आणि हां. लग्नाचं आहे कोण? लग्नाचा मुलगा आहे माझा. मी तुम मुलाचे वडील बोलतोय. तुम्ही मुलाचे वडील बोलताय. ओके. हां, हां, बरं. तुम्हाला किती मुलं? तिघं मुलगे आहेत. 3 मुलगे हां, हां. आणि मुलगी? मुलगी नाही आहे. मुलगी नाही. अरे वा! मुलगी नाही. मुलगी नाही. मग मुलगी सुखात राहिली ते. ठीक आहे, ठीक आहे. हां. बरं, ठीक आहे, ठीक आहे. आणि हे ही ती बाकीच्यांची लग्न झाली? एकाचं मोठ्याचं लग्न झालं. हां. आता जो लग्न करायचा तो 2 नंबर आणि त्याच्या मागचा एक आणखी 3 नंबर आहे. आणि एक ती आहे. हां, हां. बरं, बरं. ठीक आहे, चालेल. आणि तुमची जात कुठली? मराठा हिंदू. मराठामध्ये. हां. हां, हां. बरं. आणि हा मुलगा जो मराठा. लग्नाचा जो मुलगा आहे आता तो 1900 किती मधला असेल? तो डिसेंबर 72चा आहे. 1972. त्याचं लग्न झालं होतं का पहिलं? नाही, काही नाही. प्रथमच वर आहे तो. 1972 मधला आहे. हो, हो. प्रथम वर आहे. मग लग्न का नाही झालं? लग्नाला थोडंसं काय झालं आता स्टोरी सांगतो तसे. हां. हां. मोठ्या मुलाचं लग्न ठरलं ना त्याच्या पुढच्या मुलाचं. हां. हां. तर त्याची काय झालं साखरपुड्यापर्यंत आमचं पूर्ण वेळ जरी झाली करायची मग. हां, हां, हां. त्याची कंपनी बंद पडली. हां, हां, हां. कंपनी बंद पडल्यानंतर तो मला आता मी दुसऱ्याची मुलगी घरात आणणार तर मी कसं काय करू आता? बरोबर. मी काय आता लग्न करत नाही. हां, हां, हां. तसं झाल्यानंतर तो का बोलला लग्न करत नाही तर आता ती दुसरी लग्न परत दुसऱ्या वेळेस चांगली नोकरी लागली त्याला. हां, हां. ते करेपर्यंत मुलगी मिळेपर्यंत बरेच वर्ष गेली. हो, खरं आहे ते, खरं आहे. हां. हो, 2013 मध्ये त्याचं लग्न झालं. बरोबर. बरं. त्यानंतर आम्ही ह्याच्यासाठी बघत होतो. हां. तर हा पण बोलला काय आता काय चाललंय करत राहिला. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. मग काय मुली पण मिळत राहिले नाही. नाही, मिळणार. वयस्कर मुली असतात भरपूर, असं काही इश्यू नाही. फक्त मी एक कारण विचारलं, म्हटलं कारण कळू देत. हो, हो. ठीक आहे, चालेल. प्रथम मुहूर्त आहे. हां, 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 हां. 1972 मधला आहे. आणि काय शिक्षण झालं म्हटलं? डिसेंबर. शिक्षण काय? शिक्षण बीकॉम आहे. बीकॉम. आणि काय करतो आता? डिप्लोमा केलाय. कॉम्प्युटर डिप्लोमा पण केलाय. होय ना. हां, हां. आता काम काय करतो? आता अकाउंटचं काम करतोय तो प्रायव्हेट कंपनीमध्ये. हां. आणि पगार? पगार आता 45,000 आहे त्याला. हां, हां. बरं, ठीक आहे. आणि तुमचं मूळ घर कुठे? मुलगा आमचा बांदिवडे मालवण. मालवण की कणकवली? मालवण आहे का? मालवण. जिल्हा मालवण येतो. हां, हां, हां. आणि कणकवली पासून साधारण 35 किलोमीटर आहे आमचं घर. हां, हां, हां. बांदिवडे गाव. म्हणजे कोकणामध्ये आहे, सिंधुदुर्गामध्ये? कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा. बरोबर. हां, हां. ठीक आहे, चालेल. आणि घर वगैरे कसं आहे? घर मोठं आहे आमचं. सगळं मोठं कुटुंब आहे आमचं. हां, हां, हां. साधारणतः मी जर मुलाचे वडील आहे तर माझ्या वयाची साधारण आसपास करण्याचे आमचे 45 भाऊ आहेत. आमचे मोठी 4 घरं आहेत. ठीक आहे. बरं. आणि आता तुम्ही आता राहता कुठे? आता राहतो कळव्याला. पश्चिमेला. तिथे काय आहे? तिथे माझा 1 BHK आहे. 1 BHK. हां. आणि तुम्ही पूर्वी काय काम करायचं? मी माझं इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला होतो मी. हां. ते मला ते जवळजवळ 25 वर्ष मी सर्व्हिस केली. बरं. हां. ठीक आहे. आणि 20 वर्ष झाली रिटायर होऊन मला. हां. मी घरीच असतो आता. होय का? हां. कळलं. ठीक आहे, चालेल. असं काय नाही. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? मला आता मुलगी साधारण 75 ते 78 मधली वयाची पाहिजे. प्रथम वधू पाहिजे. नंतर हे नको आहेत म्हणजे विधवा किंवा डिव्होर्स नको आहेत मला. मुलगा प्रथम परत आहे ना. साधारण आपल्या पट्ट्याची पाहिजे साधारण असली. आणि जात कुठली पाहिजे? त्यात मराठाच आपण कोकणात आहोत ना. कोकणात. ठीक आहे, मिळेल. काय टेन्शन नाही. कारण कितीतरी मुलींना वयस्कर असतात. उलट मुलं तरी कुठेतरी लग्न करतात पण मुली वय वाढतात मुलींची. म्हणजे माझ्याकडे मी हे चित्र बघितलेलं आहे की मुली एकदा वय निघून गेलं का मुली तशाच राहतात आणि मुलांची लग्न होऊन जातात पटकन. ठीक आहे. साधारण ग्रॅज्युएशन असलेली बरी नोकरी असली तरी चालेल, नसली तरी चालेल असं आता. हो, चालेल. नाही, असं काय नाही. भेटेल तुम्हाला. मुंबईमध्ये पण भेटेल. मुंबईमध्ये किती मुली असतील अशा. राहणारी पाहिजे व्यवस्थित. बरं. मित्रांनो, लक्षात घ्या, हे आहेत सिंधुदुर्गामधले
बांदिवडे म्हणजे मालवण तालुका पडतो सिंधुदुर्गामध्ये, आणि तिथले ते ही व्यक्ती आहे ज्याचं लग्न करायचं आहे, आणि ते आता राहतात कळव्याला. कळवा म्हणजे ठाण्याला राहतात. तिथे त्यांचा 1 BHK आहे, आणि त्यांना अजून 2 भाऊ आहेत. आता वडील बोलतात मुलाचे. मुलाला आईसुद्धा आहे, आणि म्हणजे 5 जणांचं हे कुटुंब आहे असं. हो, त्याचं लग्न झालं आहे ना. मग सॉरी, त्याची फॅमिली वेगळी राहते. म्हणजे आता इथे 4 लोक राहतात इथे. तर ते याच्यामध्ये हा जो मुलगा आहे तो 1972 मधला आहे, मराठा समाजाचा आहे, आणि BCom वगैरे झालेला आहे, नोकरी करतो आहे कळव्यामध्ये तिकडे मुंबईला. तर जर कोण या मुलाच्या वयात बसणारी, म्हणजे मुलगा 1972 मधला आहे, तर त्याच्या वयात बसणारी डिसेंबर 72. मग त्या वयात बसणारी जर मुलगी कुठे आढळली तर ती त्यांना सुचवायची आहे. त्यांचा नंबर डायरेक्टली दिलेला आहे वरती, डिस्प्लेवरती जो नंबर दिसतो तो डायरेक्ट त्यांचा आहे. आम्ही कुठलीही लपवालपी करत नाही. जे नंबर असतात ते डायरेक्ट वधू आणि वरांचे नंबर आम्ही डायरेक्टली शेअर करतो. हे लक्षात घ्या मित्रांनो. जर कोण मुलगी, म्हणजे तुमची बहीण जर वय झालं असेल तिचं, आणि ती मराठा समाज असेल, तर ती त्यांना सुचवायची आहे. किंवा तुमची मैत्रीण म्हणा, किंवा तुमचे नातेवाईक कोण लग्नाची असेल, किंवा मुलगी लग्नाची असेल, तर तिला तुम्ही हेच सांगायला हरकत नाही आहे. कारण त्यांनी जे सांगतात लोक ते आम्ही रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड म्हणजे त्यांच्या ओरिजिनल आवाजात रेकॉर्ड करतो. म्हटल्यानंतर इथे धोका नाही आहे. तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. आणि जर तुमच्या सानिध्यात जर